मग आता कुठे जायचं? पुण्याला जायचं. नमस्कार मित्रांनो, दिवाळीची सुट्टी किती पटकन संपली ना. सणाचा आनंद, गोडधोड, फटाके आणि परिवारासोबत घालवलेले क्षण सगळं किती सुंदर होतं. आता पुन्हा रुटीन सुरू होतंय. श्रीची शाळा सुरू झाली. आपला श्री गावाला गेलाय ना दिवाळीच्या सुट्टीला आजी आजोबांकडं, तर त्याला आणायला परत चाललोय आम्ही पुण्यातून गावाला. अजून एक सांगायचं होतं, हे जे साईडला दिसतंय ना हे स्वामीनारायण मंदिर आहे. म्हणजे पुण्यातील आहे ना सर्वात मोठं असं मंदिर आहे स्वामीनारायणचं मंदिर. जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्याच्या आसपास राहत असेल ना तर ह्या मंदिरला आहे ना नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे, शांत आणि खूप भारी वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. तर सर्वप्रथम आम्ही पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि आता निघलो आहोत. हा प्रवास म्हणजे थोडीशी एक्साइटमेंट आणि थोडंसं इमोशनल मुवमेंट पण आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. की जसं गाडीत बसलो ना तसं आमच्या मनात विचार आला होता की कधी श्रीला भेटतोय, कारण की त्याला पण मम्मी पप्पाला भेटण्याची आतुरता लागली होती. कधी येतात मम्मी पप्पा आणि कधी मम्मी पप्पाला भेटतोय असं त्याला झालं होतं. पण जाताना नाही तर इतकी ट्रॅफिक लागली ना, या ट्रॅफिकमध्येच आमचा अर्धा तास गेला. श्रीने गावाला खूप मजा केली. खेळा, फटाके उडवले आणि आजी आजोबांसोबत पण खूप मस्ती केली. आणि माझी जावेची एक मुलगी आली होती, तिचं नाव आहे दिव्या. तिच्यासोबत तर त्याचं एवढं पटतं ना, तर इतका मस्ती करतो, त्याच्यासोबत खूप मस्ती करतो. तुम्हाला पण जर लहान मुलं असतील आणि त्यांच्या आजी आजोबा जर गावाला राहत असतील ना, तुम्ही पण त्यांना थोडंसं गावाला सोडत जावं. रोजच्या रुटीनमधून ना त्यांना पण थोडासा चेंज मिळतो. गावाला मोकळी हवा, शुद्ध हवा, खेळायला पण भरपूर जागा असते. मुलं तिथे ना खूप एन्जॉय करतात आणि त्याचबरोबर आजी आजोबांना पण छान वाटतं. नातवंडासोबत वेळ घालवायला मिळतो. ट्रॅव्हलिंग करत करत जवळजवळ आम्ही भोसरीजवळ आलो होतो आणि आम्हाला मोशीमध्ये थांबायचं होतं एका ठिकाणी, एका हॉस्पिटलमध्ये. कारण माझ्या मावस सासूबाई आहेत ना, तर त्यांना ॲडमिट केलं होतं. मध्ये एक हॉस्पिटल आहे साईनाथ म्हणून, तर त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मावस सासूबाई ॲडमिट होत्या. त्यांना ना एका टेम्पोने धडक दिली होती, तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांना ॲडमिट केलं होतं. तर माझे सासूबाई वगैरे, माझे मिस्टर वगैरे सर्व त्यांना भेटून आले होते. मीच भेटली नव्हती त्यांना. तर मग मला गावाला जायचं होतं ना, तर म्हटलं जात जाता त्यांना भेटावं म्हणून आम्ही तिथं थांबणार होतो. त्यांना भेटायचं होतं आम्हाला म्हणून थांबणार आहे आम्ही तिथं. आम्ही त्यांना भेटलो, दिवसभर थांबलो होतो आम्ही तिथं, म्हणून आम्हाला रात्र झाली. त्यांना पण आम्हाला भेटल्यावर जरा बरं वाटलं, कारण की एक इमोशनल टच असतं ना की आपले माणसं आल्यावरती जरा बरं वाटतं म्हणून. तर त्यांची विचारपूस केल्यानंतर कळलं की ना एक ते आपल्या रोडनी चालल्या होत्या आणि एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. तर माझी एक सगळे जे ड्रायव्हर लोक असतील ना, सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही गाडी चालवत असाल ना खूप स्लो गाडी चालवा, कारण की तुमच्या एका चुकीमुळे ना एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तर त्यांच्या हाताला, पायाला आणि थोडंसं लागलं होतं. ऑपरेशन वगैरे झालं होतं आधीच आणि मग त्यांना आज डिस्चार्ज देणार होते. तर मग त्यांना पण डिस्चार्ज दिला, ते पण घरी गेले आणि मग आम्ही पण घरी निघलो होतो. जसजसं घर जवळ येईन ना तशी आणखीनच उत्सुकता वाढली होती. श्रीला भेटण्याची ओढ लागली होती आणि श्रीची पण रिॲक्शन काय असेल याची पण आम्ही वाट बघत होतो. तर आता लवकरच आम्ही आमच्या घरी पोचणार आहोत. गावाकडे जाताना हा रस्ता कितीही वेळा गेला तरी कंटाळा येत नाही. प्रत्येक वळणावर एक आठवण आणि प्रत्येक दृश्यात एक शांतता असते. थोड्याच वेळात श्री भेटणार आहे. थोड्याच वेळात आता घर दिसेल आणि सगळा थकवा नाहीसा होणार आहे. गाव म्हणजे फक्त जागा नाही, तर आपलं मन जिथं शांत होतं ती जागा आहे. तर कडचं घर आहे आमचं आणि आता श्री आम्हाला भेटणार आहे. तर पाहूया तो काय रिॲक्ट करतोय. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आता येईल तो, आता येईल बघा, ओरडतच येईल. काय करतोय? आशुपल्ला, हा तू काय काय केलं मग?
मी तुला घ्यायला आलोय. ही गणपतली हो गावाला आणलं. मग आता कुठे जायचं? पुण्याला जायचंय. तुझी स्कूल चालू झाली ना आता. कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये.